आपल्या आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये घोडेगाव या ठिकाणी 29/2/2024 या रोजी आंदोलन घेण्यात येणार आहे। तरी आज निवेदन देण्यात आले। देण्यात आलेलं आहे। नमस्कार, मी पारधी समाजचा एक कार्यकर्ता, साधारण व्यक्ती आहे। माझं नाव वैभव ज्ञानेश्वर काळे। आज गेला मी 75-60 वर्ष राहतो मंचर मध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये। आमची गेली कम से कम 72 ते 60-70 कुटुंब आहेत तिथं मंचर तालुक्यामध्ये, मंचर मध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये। पण आम्हाला असं जाणलं जातंय की कुणीतरी आले, कोणी असं जनावर कसं फिरतंय तसं विचारित आम्हाला आले का बाबा कोणी यायचं कोणी मारायचं। आम्हाला सध्या प्रकल्प अधिकारी इथं घोडेगावला आहेत, बाकीच्या सुविधा झाल्यात, पण इथून घोडेगाव पासून 15 किलोमीटर आमची हालत अशी आहे की आम्हाला राहायला घर नाही, प्यायला पाणी नाही, झोपायला जागा नाही। भंगार गोळा केलं तर कोणी मारतं, कुठं काही धंदा केला तर कोणी मारतं। आम्हाला एवढी सरकारशी निवेदन आहे की आम्हाला काहीतरी माणसासारखं जगून द्यावं आणि माणसासारखं वागणूक आम्हाला आणावं। गेले कितीक वर्ष, अनेक वर्ष पारधी समाज कुठंतरी सुधारला पाहिजे, कुठंतरी माणसासारखं जीवन द्या आम्हाला, बस माझी एवढीच विनंती आहे। सर्व महापुरुषांना क्रांतिकारी जय भीम, जय आदिवासी। आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित आदिवासी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज आंबेगाव तालुका या ठिकाणी विषय आदिवासी पारधी बांधवांच्या मागण्यांसाठी दिनांक 24 रोजी धरणे आंदोलन घेण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातल्या अनेक समाजातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक समाजाच्या लोकांच्या घरकुलांचे विषय, जातीच्या दाखल्यांचे विषय, अजून बरेचसे असे विषय की त्या समाजापर्यंत पोहोचत नाही। त्याच्याकरता आज घोडेगाव प्रकल्प ऑफिसला आज दिनांक 16 रोजी आज आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। संदीप पाटील साहेबांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून साहेबांचा आम्हाला बराचसा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। आमचे मार्गदर्शक मित्र BK भालेराव साहेब सुद्धा उपस्थित आहे, तालुका अध्यक्ष प्रेम भोसले सुद्धा आहे, वैभव काळे आहे कार्यकर्ते, आणि मी स्वतः आदिवासी परिवर्तन आघाडीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शरद पवार या नात्याने मी सर्व समाजाच्या बांधवांना आव्हान करत आहे की येणाऱ्या आदिवासी घोडेगाव प्रकल्प ऑफिसला दिनांक 29 तारीख दिनांक सकाळी 12 वाजता कार्यालय आंबेगाव तालुक्यावर 1 दिवस धरणे आंदोलनाची तारीख दिलेली आहे। अजून ही तारीख आज डिक्लेअर करतो आणि आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येने घोडेगाव प्रकल्प कार्यालय आदिवासी या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावा। इथंच थांबतो। जय भीम, जय आदिवासी, जय परिवर्तन। जय भीम। मी भास्कर भालेराव, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माझी निवड आज शरद पवार यांनी केलेली आहे। याचं निमित्त एकच होतं की ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु या समाजाला आतापर्यंत कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही। आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जवळ 5 जिल्हे या कार्यालयाच्या अंतर्गत येतात, आणि हे कार्यालय कुठे आहे? इकडे डोंगरामध्ये। हे कार्यालय असायला पाहिजे तो पुणे शहरामध्ये लोकांच्या सोयीसाठी, परंतु ही गैरसोयी लोकांची होते। त्यामुळे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून अशी शासनाला विनंती केलेली आहे, अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की हे कार्यालय पुणे शहरामध्ये तिथे स्थानांतर करण्यात यावं। आणि 29 तारखेला आमच्या सकाळी 12 वाजता इथं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधले आदिवासी बांधव, पारधी बांधव, त्या बांधवांना मी विनंती करतो बाबा हा लढा तुमच्या हक्कासाठी आहे, हा लढा तुमच्या हितासाठी आहे। कारण देशाला 75 वर्ष होऊन गेले, परंतु आतापर्यंत या समाजाला कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही। त्यांना आज बी राशन कार्ड मिळालेलं नाही, आज बी जातीच्या दाखल्यासाठी झगडावं लागतं, आज बी पोटाला अन्नासाठी यांना झगडावं लागतं, आज बी लोकांना पाणी सुद्धा साधं प्यायला मिळत नाहीत। आज या इथल्या राज्यकर्त्यांनी या समाजाची अशी व्यवस्था केलेली आहे, कारण ही लोक आजही अज्ञान आहे, शिक्षणापासून वंचित आहेत। तर मला एकच म्हणायचं आहे, मान्य शासनाकडे म्हणायचं, ह्या विनंती करून या समाजाकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन या समाजाला, जो खालचा समाज आहे, यांना अधिकार दिले पाहिजेत। एवढं बोलतो मी BK भालेराव,
वंचित परिवर्तन न्यूज.